वारकरी संप्रदायातील नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी स्वर महाराष्ट्र यूट्यूब चॅनलला आताच सबस्क्राईब करा। भगवान शंकर आहे ना, महादेव आहे ना, हे भोळं दैवत एकनाथ महाराज म्हणतात। भोळं म्हणजे भोळं वेगळं आणि बावळट वेगळं। आपण काय करतो माहिती का, भोळं आणि बावळट दोघांना एकत्रच, भोळं वेगळं आणि बावळट वेगळं। आता काय होतं माहिती, काय काय माणसं आहे ना, एखादा जर स्वभाव जर थोडा हे जर आता त्याच्यात असं असतं, गरीबाचं जर असलं गरीबाचं त्याला कोणी नाव ठेवतं, आणि मोठ्याच्या घरातलं असलं ना, श्रीमंताच्या घरातलं, त्याचे पार 4 शिल्लक राहू द्या, 12 पूर्ण हरवेला असू द्या, ते काय म्हणत्या, नाही नाही रामभाऊ आहेत ना, त्यांचा स्वभाव थोडासा भोळा आहे। अरे भोळा नाही, तो सगळ्यात मूर्ख आहे, पण ते काय म्हणते पैशावाला आहे ना। तसं भगवान शंकर आहे ना, हे भोळं दैवत आहे। आता भोळं दैवत म्हणजे भगवान शंकर भोळं कसं, कमी जरी दिलं तरी तुम्हाला भरपूर देणार। काही काही देव आहेत ना, काही काही देव ते काय करतात, भरपूर घेतात थोडं देतात। तसं भगवान शंकर आहेत ना, त्यांना तुम्ही किती, 1 पासा पाणी 1 बिल्व दळ एवढं जरी तुम्ही त्या भगवान परमात्म्याला दिलं ना, तरी तो भगवान परमात्मा प्रसन्न होणारा दैवती। मग एकनाथ महाराज सांगतात, शिव भोळा चक्रवर्ती। आता भोळा म्हणजे आपण काय लय भोळा म्हणजे काय ते बावळट असं नाही समजायचं। भोळे फक्त म्हणजे कसं का, कमी जर त्यांना आपण दिलं तर ते आपल्याला जास्त देत असतात। आता काय झालं, एक जण आहे ना, एक जण भगवान शंकर किती लवकर प्रसन्न होणार दैवत। एकानं काय केलं, तो महादेवाचा भक्त होता, दर सोमवारचा आहे ना उपवास करायचा। उपवास केला का फराळ करीत नव्हता, नाम जप करायचा। सकाळी बसला का दिवसभर नाम जप करायचा, संध्याकाळी नाम जप करायचा, दुसऱ्या दिवशी उपवास सोडायचा। आता योगायोगानं काय झालं, भगवान परमात्मा शिव भोळा, मग भगवान परमात्मा किती भोळा, त्याला भगवान शंकर प्रसन्न झाले। आता प्रसन्न झाल्यानंतर त्यानं काय केलं, भगवान शंकराने त्याला सांगितलं, एक काम कर, तुला 3 वर मी देतो, तुला काय पाहिजे ते माग। तो म्हणला ठीक आहे ठीक आहे सांगा म्हणे। मग भगवान शंकर त्याला म्हणले, एक काम कर, तुला काय मागायचं लवकर मागून घे, कारण आज शिवरात्र या सगळ्या महाराष्ट्रामध्ये सगळीकडे कथा चालू आहेत, मला प्रत्येकाला भेट द्यायची। मग ते म्हणे माग लवकर। तो म्हणला 3 किती 3 वर। आता 3 वर झाल्यानंतर त्यानं काय केलं, तो म्हणला थांबा देवा 1 मिनिट थांबा, माझे कसं आहे थोडी मेमरी कमी चालती, मी माझ्या बायकोला विचारून येतो म्हणे घरी। बहुतेक जणांचं असंच आहे, पा गाडी बिडी चालू करतात पण गिअर टाकायचं की नाही ते घरच्या हातात राहतं। आणि मग त्यानं काय केलं, तो म्हणला मी माझ्या बायकोला विचारून येतो। तो घरी बायकोला गेला, बायकोला म्हणला एक काम कर, भगवान शंकर मला प्रसन्न झालेत, आता मला काहीतरी वर मागायला सांगितला, काय मागू। आता ती बाई म्हणली सध्या पाणी पाऊस बरा झालाय, परिस्थिती चांगली, एक काम करा, आता तुम्ही त्या दिवशी नथ करून आणली ना, नथ, माझं नाक बारीक आहे, एक काम करा तुमच्या देवाला सांगा माझं नाक आहे का ते थोडंसं मोठं करा। हे पळत पळत गेलं,
पळत पळत गेल्यानंतर ते शंकराकडे गेलं तर म्हणलं, "ओ महादेवा, एक काम करा, माझी बायको आहे ना, तिला मी नथ केली, तिच्यावालं नाक आहे का, थोडं नाक मोठं करा." आता मोठं करा म्हणलं, किती करा, काय 2 पेरा 3 पेरे हाईतभर काही सांगायचं ना. त्याने सांगितलं मोठं करा. अहो मोठं केल्यानंतर एवढं मोठं केलं, एवढं मोठं, ती झाली ना पोपट नाकी, मोकार मोठं नाक. अहो ते नाक झाल्यानंतर हे घरी आलं. घरी आल्यानंतर त्यांना जसं त्या बायकोनं पाहिलं का, त्याची बायको म्हणली, "तुमच्या देवाला अक्कल नाही, तुम्हाला अक्कल नाही, तुम्हाला काय समजतं का नाही, काय बावळट आहे तुमच्यावाला देव, एवढं कुठं नाक मोठं करीत असं का, पुढचं काय दिसायलाच तयार नाही ना, ती एलपी ट्रक नाही का, बोनटची गाडी, 10 फुटाच्या पुढं बोनट हा, दिसायलाच तयार नाही ना." मग त्यांनी सांगितलं, "तुमच्या देवाला काय अक्कल आहे, जा म्हणे तुमच्या देवाला सांगा म्हणा ते नाक बारीक कर." आता पहिल्या वरात काय मागितलं, नाक मोठं करायला सांगितलं, बरोबर, पहिला वर गेला. दुसऱ्यात काय सांगितलं, बारीक करा. मग किती बारीक करायचं सांगायला पाहिजे का नाही. योग गेला तर म्हणलं, "हो देवा, अहो ते नाक काय एवढं मोठं करीत असते का, नाक बारीक करून टाका." देव मला ततास तू म्हणल्यानंतर काहीच नाही नाकच नाही राहिलं, फक्त 2 वल.